सो नेहमीप्रमाणे दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे पावसाळ्यात जात असतो. ह्या वर्षी पण आम्ही चाललोय. आमची फेवरेट प्लेस दोदानी. काय काडेश्वर डॅम आहे का तो? नाही, हा भाऊ तिकडेच. तर निघलोय आता. खूप उशीर झालाय आम्हाला तसा सगळं आवरून वगैरे. आणि ह्या वेळेस आम्ही जरा वेगळा प्लॅन केलाय. तिथे जाऊन आम्ही काहीच कष्ट घेणार नाहीयेत. तिथे जाऊन काय बनवणार नाही, कारण की मागच्या वर्षी पावसाने आम्हाला झोडपलं होतं. पावसाळ्यात आम्ही मासे तळत होतो, पाऊस लागत होता. त्यामुळे मग आम्ही काय ठरवलं की घरी येऊनच सगळं जेवण बनवून जायचं. मग ते जेवण वगैरे बनवायला आणि आमचा हा साहेब पण झोपलेला, त्यामुळे थोडा उशीर झाला आणि जरा आरामातच निघलो आम्ही. आता आहेत रस्त्यात, म्हणजे आत्ताच निघलोय. आता किती वेळ लागेल जायला आपल्याला? जास्त पावसामुळे सगळे रस्ते बंद आहेत. मुंबईकडे येणारे सगळे लोक आपापल्या घरी बसा. बाहेर फिरायला काय जागा नाही आता. म्हणजे फिरायचं असलं तर आपल्या आपल्या एरियातच फिरा, जास्त काय लांब जाऊ नका, कारण की काय होईल काय सांगता येत नाही. तसं पण ह्या जगात खूप काय काय चालूच आहे. अनसर्टनिटीज घडत आहेत. तर भेटूया रस्त्यात, चांगले चांगले सीन्स तुम्हाला दाखवू. आणि खूप मस्त झालंय वातावरण, हिरवगार, भारी वाटतंय. बऱ्याच असं वर्षानंतर चाललोय असं वाटतं. हा, वर्षानंतरच चाललोय. दरवर्षीची पहिली ट्रिप तिकडेच असते बऱ्याच. पण तेच ना, वर्षानंतरच चाललोय ना, तर जरा भारी वाटतंय. आम्ही आलो इथे गाडेश्वर मंदिराच्या समोर. परफेक्ट आहे की नाही स्पॉट? चांगलं. काय करायचं, थांबायचं की नाही? ग्राउंडच आहे बरं का. लोकेशन काय जातो? तर फायनली आम्ही पोहोचलो इथे. एकदम उंच ठिकाणी आलोय. आजचं लोकेशन थोडं वेगळंच आहे. आमची पावसाळ्यातली पहिली ट्रिप म्हणजे दोदानी. आम्ही दरवर्षी पहिल्या ट्रिपला आम्ही इथेच येतो, कारण हे आम्हाला चांगलं आणि आनंदाचं लोकेशन वाटतं. कारण आम्ही लग्नाच्या अगोदर पण एकदा इथेच येऊन गेलेलो. हे बघा, आम्ही आमची धन्नू इथे लावली. किती खराब रस्ते असू द्या, किती संकट असू द्या, काही असू द्या, ही गाडी मात्र आमच्या सोबत असते. वॉल्टरला पहिल्यांदाच आम्ही इतक्या उंचावर आणि अशा ठिकाणी घेऊन आलोय. वॉल्टर थोडा घाबरतोय. तर आता समोरचं लोकेशन बघू शकता. तर हे गाव आहे दोधानीमध्ये माळडुंगे. माळडुंग्यामध्ये पण एक छोटस गाव असेल. आता खाली भरपूर सारे गाव आहेत. हे बघा, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. आणि इकडे भरपूर सारे फार्म हाऊस आहेत. फार्म हाऊस आहेत आणि नाईटला ते येतात, त्याला काय म्हणतात ते नाही का, नाचतात वगैरे, पार्ट्या करतात. तर ते सगळे लोक इकडे येतात एन्जॉय करायला. खाली बघा किती मोठे मोठे नद्या आहेत. आणि ह्या लोकेशनला आम्ही आज थांबणार आहोत आणि इथे जेवण वगैरे करणार आहोत आता. तर लय भारी वाटतंय. एकदा नक्कीच पावसाळ्यात अशा ठिकाणी या. थोडस रोज काम, धावपळ धावपळ, तर थोडस वेगळं वातावरण पाहिजे. नक्कीच ट्रिप काढा. पावसाळ्यात फिरायला खूप मजा येते. कारण पावसाळा म्हणजे माझ्या तर आवडीचा आहे, तुमचं काय मला माहिती नाही. तर चला, आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आम्ही. अजून जेवण करायचं, खेळायचंय, वॉल्टर सोबत पण खेळायचंय. तर चला, वॉल्टर घाबरतोय, थांबा. इकडे बघ. हॅलो कर, हॅलो हॅलो. लोकेशन एकच नंबर आहे गाईज. फोन मध्ये कॅप्चर नाही होते ते. फोन मध्ये एवढं कॅप्चर नाही होते जेवढं डोळ्यांना चांगलं दिसतंय ना.
तेच मी बोलते. अरे उलट आता लय भारी वातावरण झालं. काय बेटा मस्त वाटतंय. पुढं तिकडं तो गाईज आमचा कार्यक्रम इथे चालू झालेला आहे जेवणाचा. आणि हा बाबा बघा कसा फिरून आलाय मस्त कुठं कुठं. आमचे शिट एक सेकंड खाली बस तिथंच बस. इकडे टाकायलाच नव्हतं पाहिजे, थोडं तिकडे टाकायला पाहिजे. आणि तिकडे खड्डे उतार बघ तिकडे कोणी इथं टाकलंय. ओके, भांडणं अशी होतच राहतात गाईज. इकडे काचा आहेत ना, तर ह्या माणसाला जरा हे नाहीये. आम्ही काय काय आणलंय ते दाखवते तुम्हाला मस्त घरी येऊन बनवून. आता गरम करायची सोयच नाहीये इथे. केस इतके उडतायत ना. माझी क्लिप कुठे ठेवली आहे बाबू? भेटली मला माझी क्लिप. चल फोन मध्ये तो कॅप्चर नाही होते बहुतेक, पण खरंच खूप छान सीन आहे. खूप छान वाटतंय. हे बघा तुम्हाला लांबून दाखवते मी. सी डब्बा प्लेट घेतलास का? मला म्हणलं मी घेतो राहू दे है ना. काय तसं झालं. त्यांनी नाही घेतला. हा, त्या नाही घेतला. त्या बोलल्या घेतलं. बघ ना. असं कोण पेणार? हाय कर. हॅलो हॅलो. ये अगं चपाती पण चाल. चपाती नको म्हणतोय ते. हे मग नको खाऊ. याला काय खतरनाक येतोय लोकेशन. एकदम महाभारत. पनीर सारखी. काय पनीर कोणाचं आहे? दही कोणाचं? काय चाललंय बघा आमचं तसं. काय बोललीस मला? खाय ना बरोबर. तर आम्ही आणलं हे सुक्क चिकन. दाखव जरा डब्बा. आणि डब्बा पण दाखव. आणि इकडे बघा आमचं. इकडे बघा आमचं चपाती. पावसाच्या आधी पटकन आवडायला हवं सुटलीये है ना बाबू? शॉर्मा नाही, शोरमा. बाबू तिकडे नको जाऊ. काच आहे. शोरमा. आणि ही लोकेशन बघा गाईज. खतरनाक लोकेशन आहे है ना. वाव 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 माय गॉड. चला आता मी शोरमा खाऊन बघते कसा होतो. गरम होता यार, गार झाला तो. आता गरम गरम खायला पाहिजे ना ऍक्च्युली, पण आता काय इथं नाहीये ना गरम करायला.
पडला पण इकडं पळत होता. सगळंच हातातलं है ना. नको जाऊ तसं. चला आता त्या डोंगरावर जायचंय आम्हाला, त्या ठिकाणी जायचंय. So, चलो. अरे ते कवच हरवलंय, ते ओरडतंय ते. कसं ओरडती बकरी? बकरी कशी ओरडते? मीठ चालायचं तिथे. चढ आहे. मम्मी तू छत्री नीट द. जिकडनं वार आहे ना तिकडं छत्री धरायची, दुसरीकडनं धरायची. आता चाललोय आम्ही. आणि जर लयच वारान पाऊस आला ना छत्री उघडून खाली बसायचा. छत्री उघडून उघडून खाली बसायचं, छत्री धरून उभा नाही राहायचं. हा का? हा. व्हिडिओ काढायचा ना, पडायचो पण आम्ही. छत्री आपोआप उघडायला लागली. बंद कर छत्री. आणि तो वाला धबधबा बघा, असा भारी दिसतोय ना. नको बाई, आता बशी. छत्री दाबा, बंद कर. अरे कुठून येतंय? पाऊस आला आता, संपला. इकडं तर बघा काय सोय दिसतंय. हा, पाऊस आलेला आहे बघा. छत्री खाली लागत, थांबताना ते बघा, ते बघा. आणि आम्ही हा ना, अरे ते वाऱ्याने उघडलीच नाही. मोडले काड्या तिच्या. ती उघडलीच नाही ना, मग काय करू? आता तरी उघड. वारं येतंय. हा, गाडीत बसायचं. भीती वाटते, भीती वाटते कसली? पावसाची. अरे यार तू उलटी उभा राहून छत्री उघडतेस, काय करत नाही उघडायची सध्या. ते उघडत नाही, बंद करतेय मी. उलटी उभा राहून. उलटी उभा राहून कशाला? मी बंद करत होते, ती उघडली. अबे आपल्याला इकडून दिसतं का गाडी? भीती वाटते. घाबरायचं ना, आपण स्ट्रॉंग आहे बेटा, स्ट्रॉंग आहे. हे चल, छत्री बित्री सगळी तोडून टाकली आहे ना, एवढा वाराचा. काय बेटा, काय काय हे बघ लोकेशन. बाप रे, असा फ्रेम जरा चांगली दिसते ना. तो गाईज आम्ही चाललोय घरी, परत व्हिडिओ बनवतीये. कारण की त्याच्यामध्ये सगळं बॅक कॅमेऱ्याने काहीच दिसत नव्हतं, नुसता पाऊस दिसतोय आणि पाऊसच येतोय. आम्ही मग असे पावसात खूप भिजलो, तर मग आम्हाला काही सुधारलं नाही. गाडीत बसलो आणि डायरेक्ट आता चाललोय घरी. कारण की वाजलेत आता 5:30, 5:45 झाले असतील. त्यामुळे जायचं आहे घरी, है ना बाबू? आम्ही तिघं पण भिजलो, एक्सेप्ट दिस गाय. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तुम्ही पण अशीच मज्जा करा, फिरा, सेफली फिरा. पावसा पाण्याचं जास्त घराच्या बाहेर निघू नका. अजून काय नाही राहिलं सांगायचं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आमचे व्हिडिओ पण वर्ष टू वर्ष येत असतात. काय करावं, आम्ही खूप बिझी माणसं आहोत ना. सोसायटीमध्ये पाणी घुसायला लागलंय, एवढे बेकार हाल झालेत पनवेलचे. So take care guys, bye bye. Bye कर बाबू. Bye. Take care. Bye.